राहुरीच्या साखर कारखान्याचे चेअरमन प्रसाद तनपुरेंची महिला कामगारांना शिवीगाळ। महिला आणि कामगारांनी कारखान्याला घातला घेराव। आयबीएन लोकमतनं कामगारांच्या व्यथेला वाचा फोडल्यानंतर संतापले प्रसाद तनपुरे। माझं लक्ष द्यायला कोण नाहीये। मला पगार माझ्या मुलीला दवाखान्यात न्यायचा तरी मला कोणी पैसे देत नाहीये साहेब। कसं काय जगायचं, मला काम पण होत नाही आता। 42 महिन्यांपासून पगार न मिळालेल्या सरस्वती गाढेंवर कोसळला दुःखाचा डोंगर। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे आजारी मुलीचा ओढवला मृत्यू। शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर। नीलम गोरे, विजय शिवतरे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रवक्त्यांच्या यादीमध्ये समावेश। म्हणजे अजिबातही काम धंदा होऊ शकत नाही, पण तो करता होता तो चालला गेला। आता आम्ही काय करायचं? बुलढाणा जिल्ह्यामध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणाचा आणखी एक बळी। कमावता मुलगा गेल्यामुळे आजारी आई वडिलांवर कोसळला दुःखाचा डोंगर। एकट्या नागपूर जिल्ह्यातच 2029 गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती। शेतकऱ्यांना सरकारकडून त्वरित मदतीची आशा। एकंदरीत पाहिलं तर जो काय भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, जे काय यांचे पैसे नको तिकडे खर्च होतोय, त्याचा संपूर्ण बोजा सामान्य जनतेवर टाकला जातोय। बेस्टच्या भाडेवाढीच्या प्रस्तावावर सर्वसामान्य नाराज। टॅक्सी रिक्षा परवडत नसताना बेस्टचा प्रवासही महागल्यामुळे लोकांचा भाडेवाढीला विरोध। आणि निवडणुकीच्या तोंडावर श्रीनगरची जनता सरकारवर प्रचंड नाराज। पुरामुळे आमचं लाखोंचं नुकसान झालं तरी भरपाई अजून मिळाली नाही। मतदान करून उपयोग काय, जनतेच्या भावना।